हॅलो फ्रेंड्स, आपल्या शॉपास किचनमध्ये खूप खूप स्वागत. सर्वांना नमस्कार. आज बनवते मी पालकची भाजी. तर एकदम साधी सिंपल, पीठ वगैरे काय याला वापरायचं नाही. तर मी आता करते पालकची भाजी. तर आपण गॅस पेटून घेऊया. आणि पाण्यामध्ये जास्त क्षार असल्यामुळं पाणी वर उडालं तरी असं डाग पडतात. आता मी पाणी उकळत आलेलं आहे. तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊ. थोडं मीठ घालून घेतलंय. आणि आता ही भाजी आपण त्यासाठी हिरवी मिरची फक्त वाटली, चणा डाळ भिजवलेली, आलं लसणाची पेस्ट, हे जाडसर शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडीशी कोथिंबीर आणि ही भाजी. आता आपण ही भाजी आणि कोथिंबीर टाकून देऊ. कोथिंबीर अगदी थोडीशी 2-3 पानं ही. आणि आता आपण ही भाजी उकळून घेऊ. चांगली बॉईल करायची. 1-5 मिनिट आपण ही भाजी बॉईल करून घेऊया. आणि याच्यात एवढी ही चणा डाळ टाकून देऊ आपण. ही 2-3 पाण्याने मी भाजी धुवून घेतलेली होती. आता हे आपण चांगली मिक्स करून घेऊ. चांगली भाजी आता आपली उकळली. भाजी आता आपण गॅस बंद करू, उतरून घेऊ खाली. आणि याच्यातलं पाणी काढून घेऊ भाजीमधलं. आपण भाजी बाहेर काढून घेऊ याच्यातून. आणि थंड पाण्यात नंतर टाकून घेते मी. हे पाणी आता वतून देते. याच्या खालीमध्ये डाळ आहे, ती डाळ आपण काढून घेऊ. आता ही भाजी आपण जरा कापून घ्यायची. आपल्याला जास्त बारीक करायची नाही. ही भाजी अशी वेगळ्या पद्धतीने जरा करणार आहे आपण. कापून घ्यायची आणि ती भाजी अशी प्लेन नाही झाली पाहिजे, अशी जाड जाड भाजी राहिली पाहिजे. अशा पद्धतीने मिक्सरला फिरून घ्यायची आपण. तर ती भाजी जरा वेगळी, चव पण अशी भन्नाट लागते त्या भाजीची. आणि जरा आगळी वेगळी भाजी आहे ही पालकची. आणि केल्यानंतर तुम्ही करून खा आणि कशी आहे ती पहा सर्वांनी, कशी लागते चवेला. आपण तर नेहमी हटवून करतो भाजी, मिक्सरला त्याचं पूर्ण आपण पेस्ट करून घेतो. तर ही पेस्ट न करता केलेली भाजी आहे. आपल्याला जास्त पेस्ट नाही करायची, थोडीशी जाड ठेव. हे शेंगदाण्याचंच कुटाचं भांडं आहे. मी ही भाजी याच्यात टाकते आणि जाडसरच वाटायची. वाटल्यानंतर मी दाखवते कशी वाटली ती. इथं तेल तापले. आता आपण याच्यात थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ. हिरवी मिरची वाटलेली घालून घेऊ. जाडसर अशी वाटली आपण. हिरवी मिरची घालून घेऊ. थोडंसं परतून घेऊ मिरची. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडीशी परतायची. आता याच्यात थोडी जिरं पावडर टाकून घेतली आपण. थोडा हिंग टाकून घेतला. आता मी तुम्हाला भाजी दाखवते की कशी भाजी केली मी. अशी जाड जाड भाजी आहे. हे काय दिसली याच्यात बघा, काय काय हरभऱ्याची डाळ गेलेली ती सुद्धा तशीच राहिली. म्हणजे बिलकुल अशी बारीक करायची नाही, अशी जाडसर भाजी ठेवायची. आणि आता ही भाजी आपण याच्यात घालून घ्यायची. साधी आणि सिंपल आहे ही भाजी. न येणाऱ्या मुलींना सुद्धा येईल. आणि ही आपली पालकच्या मधली डाळ राहिलेली ही आता आपण याच्यात टाकून घेऊ. याच्यात थोडासा असा जाड जाड हे कूट, शेंगदाण्याचा असा जाड जाड कूट टाकून घ्यायचा. नाश्त्याचे 2-3 चमचे टाकून घ्यायचा कूट असा. त्याच्यामध्ये असं दिसला पाहिजे
चांगली मिक्स करायची भाजी. थोडंसं पाणी घालून घ्यायचं भाजीला आणि 5 मिनटं आता भाजी शिजवून द्यायची चांगली. आणि आता थोडंसं आपण मीठ टाकून घ्यायचं. मीठ कमी वापरा, पालकच्या भाजीला सुद्धा जास्त मीठ झालेलं भाजी चांगली नाही लागत. आणि आता ही भाजी आपण थोडा वेळ शिजवून देऊ. अजून थोडं पाणी टाकलं, कारण ही पाणी आपण आटून द्यायचे भाजीचं. ही अशी कशी जाडसर दिसते ना भाजी, एक जीव न झालेली, अशी भाजी करायची, छान लागते. आता उकळी येईपर्यंत छान उकळून घेऊ. भाजीला चांगली उकळी येते. आता भाजी आता घट्ट होत चालली. हे बघा, दुसरीकडे मी लसूण तेलात मध्ये गरम करायला ठेवला होता आणि त्याचे आता आपण हे याच्यात टाकूया भाजीमध्ये. तुम्ही याला लसणी पालकसुद्धा म्हणू शकता किंवा साधी सिंपल पण भाजी बोलू शकता. त्यामुळं मी याच्यात आता हे लसूण घालून घेते आणि याच्यात ओतल्यावर याची आणि आता हे 2 मिनटं असंच उकळते याच्यात ठेवून द्यायचं. झाकून ठेवायचं आता 2 मिनटं. आणि मी आता तुम्हाला दुसरी भाजी दाखवते, चटण्या दाखवते 2. एक दह्यातली चटणी कांद्याची आणि एक साधी चटणी अशीच मिरची पावडर टाकून आणि मीठ टाकून केलेली दाखवते. आता ही कांद्याची याच्यावर आपण फक्त लाल तिखट टाकून घेतलंय, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यावरती वरतून गरम गरम तेल घालून घ्यायचं. आता हे मी बाजूला तेल तापत ठेवलेलं होतं, हेच घालून घ्यायचं. अशी भन्नाट चटणी लागते खायला. ही फक्त वरून तिखट आणि मीठ घालून घ्यायचं, बाकी काहीच घालायचं नाही. खूप छान लागते अशी कच्च्या कांद्याची चटणी. मिक्स करून घ्यायचं. आणि आता दुसरी दाखवते मी चटणी. आता आपण यात कांद्यामध्ये थोडंसं दही घालून घेऊ आणि याच्यात थोडंसं मीठ पण टाकून घेऊया. आणि आता याच्यावर आपण तडका देऊ. जिरी, मोहरी, हिंग, मिरची याचा तडका देणार आपण. आणि आता हे तव्यातच मी थोडंसं तेल टाकलं होतं भाकरी केल्यामुळं, त्याच्यातच तडका दिला मी वरून. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता हे मिक्स करून घेऊ असं छान. दह्याला वरून कांद्याला आणि दह्याला तडक्यावाली चटणी बोलू शकता किंवा कांद्याची दह्याची चटणी किंवा कोशिंबीर कांद्याची बोलू शकताय. काही पण तुम्हाला वाटेल ते तुम्ही बोलू शकता. आणि ह्या 2 चटण्या आता जेवताना आपल्याला ताटामध्ये घ्यायच्या. बरोबर, आपली भाजी पण झाली आता चांगली छान, खूप अशी छान भाजी झाली. गॅस मी बंद करते. आता आपली भाजी तयार आहे. गॅस आपण बंद केलेला आहे. मी आता सर्व करते. आता आपण ही भाकरी घेऊया आणि याच्याबरोबर पालकाच्या भाजीबरोबर बाजरीचीच भाकरी फार छान लागते. अति उत्कृष्ट वाटते आणि छान लागते. आता ही थोडी दह्यातली कांद्याची दह्यातली कोशिंबीर म्हणा किंवा चटणी, मी तर चटणीच बोलते. आणि ही कांद्याची चटणी अशी चवदार लागते, भन्नाट एकदम लागते. आणि आता आपण ही भाजी अशी जाडसर भाजी तुम्ही करून बघा, न हटता, किती भारी होते. आणि ही आता मी साईडला ठेवते. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा. आणि मी तुम्हाला आता एक घास खाऊन दाखवते.
एकदम गरम गरम अशी एकच नंबर. करूया, खा आणि कमेंटमध्ये सांगा. सर्वांना बाय, थँक्यू.